सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. ज्यांचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय, असे तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे. वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस. गायीची तिच्या वासरासह या दिवशी पूजा कशी करावी, कोणी करावी, गायीचे महत्त्व, वसुबारस का साजरे करावे, संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. माझ्या ताई, माझे दादा, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स्व द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी गायीची तिच्या पाडसासह तिच्या वासरासह पूजा केली जाते. घरातील सवाष्ण महिला गायीच्या पावलावर पाणी घालतात. दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात. पायावर अर्घ देऊन तिला हळदी कुंकू फुले अक्षता निरांजन ओवाळून हळदी कुंकू फुले अक्षता वाहून निरांजन ओवाळून तिची पूजा केली जाते. ज्यांना मूलबाळ होत नसेल त्या या दिवशी जर पूजा केली, तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल. आणि ज्यांना मूलबाळ आहे आणि त्यांच्या प्रगतीची त्यांची चिंता असेल मुलांची, त्या स्त्रियांनी सुद्धा या दिवशी उपवास करून गायीची तिच्या वासरासह दूध पित्या वासरासह जर या दिवशी माऊलीनी आईने पूजा केली तर तिच्या लेकरांची प्रगती भरभरून होते. म्हणून प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक आईने या दिवशी गायीची तिच्या वासरासह दूध पित्या वासरासह अशी छान पूजा केली पाहिजे. ज्यांच्या घरात गायीची तिच्या वासरासह मूर्ती नसेल, हा दिवस खूप शुभ आहे. या दिवशी तुम्ही बाजारातून मूर्ती आणू शकता. तुम्ही पितळाची आणा किंवा वेगळ्या धातूची मूर्ती आणू शकतात आणि या दिवशी तुम्ही आपल्या घरात छानसं पाटावर पूजा वगैरे मांडून त्या गोमातेची पूजा करू शकतात. खूप शुभ ठरेल. अशा पद्धतीने आपला दिवाळीचा दिवस, पहिला दिवस आनंदाने साजरा करा. घरभर दिवे लावा, लक्ष्मी मातेचे स्वागत करा. प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहे. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते, म्हणून तिला गोमाता असे म्हणतात. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे. गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गो सेवा केली. श्रीकृष्णांनी तर स्वतःला गोपाल म्हणवून घेतले. आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो, त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले आहे. ज्यांचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते, तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो. पंच म्हणजे 5, गव्य म्हणजे गाय. पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू. त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र. पंचगव्याने आंघोळ करणे किंवा पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे, उपयुक्त ठरलेले आहे. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स्व धेनूची पूजा करतात. वसू म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात. ज्यांच्याकडे घरी गुरे गायी आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य स्वयंपाक केला जातो आणि नैवेद्य दिला जातो. या दिवशी गहू व मूग खाऊ नये. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारच्या शेंगांची भाजी यावर उपवास सोडतात. या दिवसापासून घरात पंत्या लावायला सुरुवात केली जाते. दिवाळीचा पहिला दिवस पंत्या लावून माता लक्ष्मीचं स्वागत करून गाय वासराची पूजा करून अशा प्रकारे पहिला दिवस साजरा केला जातो. याविषयीची अगदी छोटीशी थोडक्यात कथा सांगते. एक नगर होते. तिथे एक वृद्ध म्हातारी महिला राहत होती. तिला एक सून होती. घरी तिच्या गायी गुरे होती, म्हशी होत्या, गव्हाळे आणि मुगाळे नावाची वासरं होती तिच्याकडं. आश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी वृद्ध महिला सकाळी उठली. शेतावर जाताना सुनेला हाक मारली तिने, मुली इकडे ये. सून आली. म्हणाली काय? म्हणून म्हणाली तशी वृद्ध महिला म्हणाली, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले तिने आणि आपण शेतावर निघून गेली. सून गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारित होती. त्यांना तिने ठार मारलं, चिरली आणि शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले, तिला ताट वाढले. सासूने पाहिले
तर तांबडे मांस दृष्टीस पडले तिच्या. तिने हे काय म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली. देवा देवा, सुनेच्या हातून अपराध घडला, तिला क्षमा कर, गायीची वासरे जिवंत कर. असे न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन, असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली. दिवा लावला. देवाने तिचा निश्चय पाहिला, निष्कपट अंतकरण पाहिले. नंतर संध्याकाळी गायी आल्या व हंबरडा फोडू लागल्या. तशी देवास चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने गायीची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत गायीजवळ गेली. गायीने हंबरणे बंद केले. वृद्ध सुनेला आनंद झाला. नंतर वृद्धेने गायी गोरांची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. म्हणून या दिवशी नैवेद्यात गायीला उडदाचे वडे खावयास देतात. पूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे असते, तर गोठे स्वच्छ केले जातात. सगळीकडे आनंदी वातावरण असते. शेतावर शेतीची इतके दिवस राखणीसाठी गेलेली गाय आपल्या बछडासह वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते. तेव्हा तिचे स्वागत करून तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते. शेती कामात मदत करणाऱ्या सर्वच जनावरांविषयी भारतीय संस्कृतीला प्रेम आहे. गाय तर कुटुंबातील एक सदस्यच असते. घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय. आईसारखीच मायाळू, सोशिक, तसेच वासराला गोंजारून बोलणारं तिचं हंबरणं ऐकलं कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून यावं. अशा गोमातेचे पूजन तिच्या वासरासह वसुबारस या दिवशी करायचे असते. या दिवशी दूध आणि दुधाचे पदार्थ आहारात घेऊ नये. कामधेनूचे रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा ह्या दिवशी करायची असते. गायीचे शेण व गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. तुमच्या घरात जर नकारात्मकता असेल तर वसुबारसेपासून रोज गोमूत्र आपल्या घरात न चुकता शिंपडावे. फक्त एक दिवस जरी तुम्ही गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचे प्राशन केले तरी पातकांचा नाश होतो. देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते. म्हणून यज्ञमंडप, घर शेणाने सारवले पाहिजे. गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसेच या पंचगव्याचे प्राशन पोटात घेतल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही. आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तींचा नाश होतो. तसेच कोणी करणी बाधा केली असेल त्यालाच ती परत जात असते. ज्यांनी तुमच्यावर कोणी काही केलं असेल आणि तुमची हे पंचगव्याचे प्राशन तुम्ही करत असाल, स्वतःच्या पोटात घेत असाल, तर ज्यांनी काही करणी बाधा केली असेल ती त्यांच्याकडंच जाईल. कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही. या उलट त्या पिढेचा नाश होतो. गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उशेचा किरण आहे. पुराणानुसार पापांचा भार वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूंजवळ जाऊन राहते. हे याचे प्रतीक आहे. पंचगव्य प्राशनम महापातक नाशनम, ही अशी वसुबारसेची मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.